मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघासह विदर्भातील इतर 7 मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला। निवडणूक रद्द करून सदरील उमेदवाराची पुन्हा निवडणूक घ्यावी अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सादर करण्यात आली। तर सोमवारी निवडणूक निकालाला 45 दिवस होत आहे। याचिका दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने आणखीनच्या याचिका स्वीकारली जाणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। याचिका नेमकी कोणी दाखल केली, याचिकाकर्त्यांची नावे नेमकी काय आहेत ते देखील समजून घेऊया। प्रफुल्ल गुडधे पाटील, यशोमती ठाकूर, राजेंद्र शिंगणे, सुभाष धोटे आणि शेखर शेंडे अशी या याचिकाकर्त्यांची नावे आहेत। एखादं इलेक्शन माणूस हरू शकतो, पण अशा प्रकारे जे जनतेच्या मनात आहे ते इलेक्शनमध्ये ते रिफ्लेक्ट झालं नाही आणि म्हणून संभ्रमित वातावरण आहे सगळीकडे। या ठिकाणी आमची मागणी आहे की इलेक्शन प्रोसेस अजून ट्रान्सपरंट झाली पाहिजे। ज्या काही गोष्टी लपून छपून होत आहेत त्या न होता क्लॅरिटी याच्यामध्ये आली पाहिजे आणि डेमोक्रेसीला, लोकशाहीला जो तडा देण्याची प्रोसेस बॅकडोरनी सुरू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी PIL केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।